मित्रांनो, तू भेटशी नव्याने या मालिकेचा आजचा भाग फारच छान असतो. कारण आजच्या भागामध्ये गौरी आणि अभिमन्यू पहिल्यांदा समोरासमोर भेटतात. येस मित्रांनो, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आजच्या भागामध्ये गौरी बोलू लागते, जे व्हायचे ते होऊन जाऊ दे, पण आज मी अभिसरांना जे खरं घडलं आहे ते सांगणार आहे, माझी चूक कबूल करणार आहे आणि त्याची माफी मागणार आहे. माझ्यामुळे मुलांचं नुकसान होता नाही कामा. सर आतमध्ये आहेत का? तर तेव्हा बाहेरचा पिऊन सांगतो, नाही नाही सर आतमध्ये आहेत, पण त्यांची मीटिंग सुरू आहे. ते म्हटले 10 मिनटं कोणालाही हात सोडू नका, त्यामुळे 10 मिनटं तुम्ही थांबा. ती म्हणते ठीक आहे थांबेन मी. तिकडे अभि सांगू लागतो, सर कसं आहे ना, माझी ही पनिशमेंट फार कठोर आहे माहिती आहे मला, पण ती केल्याशिवाय ना मुलांच्या डोक्यामध्ये अक्कल शिरणार नाही. रागिणी म्हणते अगदी बरोबर आहे, मला अभिचं म्हणणं पटतं आहे आणि मला असं वाटतं ना की अभिसारखे टीचर अजून पाहिजे आपल्या कॉलेजमध्ये, तरच आपलं कॉलेज फार चांगलं चालेल. त्यावरती प्रिन्सिपल तिला म्हणतो, हो मॅडम तुम्ही जरा गप्प बसता का, तुमचं आपण सेपरेट लेक्चर ठेवूया नंतर, आता आम्ही बोलतो आहे ना आम्हाला बोलू द्या. इतकं म्हटल्यावरती ते अभिशी बोलू लागतात आणि म्हणतात ठीक आहे, पण हे जे काय आहे ना ते लवकरात लवकर संपवा. तर इतक्यामध्ये गौरीला बाहेर फोन येतो आपल्या आईचा. तेव्हा ती फोनवर बोलण्याकरता तिकडनं बाजूला निघून जाते आणि तेव्हा अभिला भेटायचं राहून जातं. तर तेव्हा फोनवरती आई बोलू लागते, ऐक ना गौरी बाळा, आता इथे जॅकी आला आहे आणि तो आपल्याला बाहेर काढतो आहे. त्यांनी घरामधलं सामान सगळं बाहेर फेकून दिलं आहे. तो म्हणतो आहे एकतर भाडं भरा नाहीतर इकडनं चालते व्हा. तेव्हा जॅकी फोनवरती गौरीशी बोलू लागतो आणि म्हणतो, हां गौरी मॅडम बोला, तुम्ही भाडं भरताय की घर सोडताय, तुमच्याकडे फक्त 2 ऑप्शन आहेत. गौरी म्हणते, हे बघ जॅकी, तू मला फक्त शेवटचे 15 दिवस दे, त्या 15 दिवसांमध्ये मी स्वतः तुला पैसे आणून देईन आणि जर नाही आणून दिले तर तू म्हणशील ते करीन मी. तो म्हणतो नक्की, मी म्हणशील ते करीन. तेव्हा तो फोन स्पीकरवर टाकतो आणि गौरी हो म्हणते, तू म्हणशील ते करीन. इतकं म्हटल्यावरती जॅकी तिकडून निघून जातो आणि तेव्हा मागोमाग गौरीची काकू तिकडे येते आणि म्हणते, काय जॅकी, ही माझी आयडिया कामाला आली की नाही? आता तू एक काम कर, तुला गौरी भाडं देऊ शकणार नाहीच आहे, मग तिने पैसे दिले नाहीत ना की त्याला घेऊन जा, लग्न करून टाक आणि हे घर माझ्या नावावरती कर. काय कळतं आहे ना? तो म्हणतो हां काकू करेन ना मी, माहिती आहे मला. इतकं बोलून झाल्यावरती जॅकी तिकडून निघून जातो. तर इकडे कॉलेजमध्ये एक मुलगा सरांना भेटतो आणि म्हणतो, हॅलो सर, माझे वडील ना एज्युकेशन डिपार्टमेंटमध्ये कामाला आहेत, त्यांचं नाव श्रीधर वैद्य, त्यांना तुमच्याशी बोलायचं आहे, ते आता फोनवरती आहेत. तेव्हा ते बोलू लागतात, सर हे काय चाललं आहे? अहो कोणीतरी काहीतरी चूक केली म्हणून सगळ्यांना शिक्षा. त्यावरती सर बोलू लागतात, हे बघा तुम्ही कोणीही असाल, मला धमकी द्यायची नाही बरं का. तुमचा मुलगा तो पण आता चुकला आहे. या कॉलेजचे नियम माहिती नाहीत का तुम्हाला? कॉलेजच्या नियमाप्रमाणे कोणीही कॉलेजमध्ये फोन वापरू शकत नाही. फोन कंपल्सरी स्विच ऑफ लागतो आम्हाला कॉलेजमध्ये. त्यामुळे ती चूक ज्यांनी केली आहे ना त्याच्या आधी तुमच्या मुलाला मी पनिशमेंट देणार आहे. बघा आता तुमच्या मुलाचा फोन आपटतो मी आणि फोडून टाकतो. तेव्हा जोरामध्ये अभि फोन फेकतो आणि तोडून टाकतो आणि त्याला म्हणतो, कसं आहे ना, नुकसान झाल्याशिवाय अक्कल येत नाही. तर ही गोष्ट धावत धावत सचिन कॅन्टीनमध्ये येतो आणि गौरीला सांगून टाकतो. त्या गौरी म्हणते, काय आत्ता अभिसरांनी असं केलं? बाप रे, ते एवढे चिडतात, मग माझं हे खरं नाही आहे. तेव्हा ती घाबरते आणि देवासमोर उभी राहते आणि देवाला म्हणते, देवा खरंच सॉरी, तुलाही माहिती आहे माझ्याकडनं चूक झाली आहे, पण ती अनावधानाने झाली आहे, मी मुद्दामून नाही केली ठरवून, त्यामुळे प्लीज मला वाचव. तर तेव्हा म्हणून बोलू लागते, सचिन अरे मला माहिती आहे हे कोणी केलं आहे ते, पण मी अजूनपर्यंत सरांना सांगितलं नाही आहे ना, त्याचं मला गिल्टी फिलिंग वाटतं आहे. इतक्यात ते बोलणं तिचे वडील अण्णा ऐकतात आणि म्हणतात, काय हे सगळं कोणी केलं आहे तुला माहिती आहे? चल आत्ताच्या आत्ता तू अभिसरांकडे चल आणि त्यांना खरं सांगून टाक. चल म्हणतो ना, जर तू असं केलं नाहीस ना तर माझं कॅन्टीन बंद पडेल आणि माझा धंदा बंद पडेल, कळतं का तुला? ते मला चालणार नाही. चल म्हणतो ना. असं म्हणून अण्णा तिला हाताला धरून खेचत खेचत तिकडनं घेऊन जातात आणि ते येतात अभिसरांच्या केबिनमध्ये आणि बोलू लागतात, अभिसर माझ्या मुलीला माहिती आहे की ती चूक कोणी केली आहे ते. हे बोल की म्हणू, हे बघ खाल्ल्या मिठाला जागायचं असतं, हे माझे संस्कार आहेत, तू आता बोलतेस की मी सांगू? तेव्हा अभि तिला विचारतो, काय चाललं आहे म्हणू, हे कोणी केलं आहे? त्या विद्यार्थ्याचं किंवा विद्यार्थिनीचं मला नाव कळलंच पाहिजे, सांग आताच्या आत्ता. ते कोणत्या वर्गात आहे, FY SY की TY? इतक्यामध्ये स्पीकरवरनं गौरीचा आवाज येऊ लागतो. तेव्हा आपल्याला कळतं की गौरी माईक रूममधून बोलत असते. ते म्हणते, सर मी तुमच्यासमोर येऊ शकत नाही, मी कोण आहे ते तुम्हाला सांगू शकत नाही, पण इतकंच सांगते, खरंच मला माफ करा. जे काही घडलं आहे ना ते मी मुद्दाम नाही केलं आहे, ते सगळं गैरसमजामधून घडत आलं आहे, त्यामुळे यामध्ये माझी पण चूक तशी नाही आहे, पण खरंच जे घडलं त्याला मी दोषी आहे, त्यामुळे मला माफ करा सर. आणि मी तुमच्यासमोर येऊ शकत नाही कारण मी या कॉलेजमध्ये स्टुडंट नाही आहे, तर मी या कॉलेजमधली एम्प्लॉई आहे, कॅन्टीनमध्ये नवीन लागलेली, आणि माझ्याकरता ही नोकरी फार महत्त्वाची आहे सर. त्यामुळे प्लीज मला कोणतीही शिक्षा करा, पण मला कामावरनं काढून टाकू नका. तर तेव्हा अभि ही मुलगी नक्की कोण हे बघण्याकरता वरती येतो, तिच्यावरती हात उगारतो आणि एकदम स्तब्ध होऊन जातो. त्याला कळत नाही काय बोलावं,
कारण त्याला कळतं की ही मुलगी सेम टू सेम आपल्या गर्लफ्रेंडसारखी दिसते आहे, जी की मेलेली असते 25 वर्षापूर्वी. तेव्हा तो काहीच बोलत नाही. 10 मिनटं कंटिन्यू बघतो तिला आणि स्माईल देऊ लागतो. इतक्या वर्षानंतर अभिमन्यू पहिल्यांदा इतका खुलून हसलेला असतो. तेव्हा गौरी बोलू लागते, सर खरंच सॉरी, तुम्ही मला जी कोणती पनिशमेंट द्याल ना ती मला मान्य असेल, फक्त मला कामावरनं काढून टाकू नका. तर तेव्हा सगळे लोक एकदम घाबरतात की आता अभि काय बोलणार आणि कोणती पनिशमेंट तिला देणार. पण अभि काहीच बोलत नाही आणि कोणतीच रिॲक्शन न देता तिकडनं चालता होतो. व तेव्हा कोणालाही कळत नाही की अभिमन्यू सरांना नक्की झालं आहे तरी काय. एरवी ते एवढे रागिष्ट असतात, प्रत्येकाला एवढे ओरडतात, एवढी शिस्त लावतात, पण आता या मुलीसमोर त्यांची वाचा का फुटत नाही आहे. तर तेव्हा आपल्याला कळतं की अभिमन्यूसमोर येऊ लागते त्याच्या गर्लफ्रेंडचा चेहरा, जो की सेम टू सेम गौरीसोबत मॅच करतो आणि त्या मुलीचं नाव असतं तन्वी. तर मित्रांनो, आजच्या भागाच्या शेवटी अभिमन्यू तिकडून निघून जातो आणि आजचा भाग इकडेच संपतो. पुढच्या भागामध्ये गौरी बोलू लागते, देवा तू इतकं निर्दयी आहेस का रे. यावेळी कर्ज माझ्यावर नाही तुझ्यावर आहे. माझे वडील, माझी आई, आमची सिच्युएशन तुला बघवत नाही का, तुला दिसत नाही का, प्लीज आमच्या मजेतीला धावून ये. तर तिकडे अभि आपल्या घरी जातो काही न करता आणि तेव्हा तिकडची बाई त्याला विचारते, काय रे ती आली का. तो म्हणतो, नाही ती नाही आली आहे. असं म्हटल्यावरती तो आपल्या ड्रॉवरमधनं काही गोळ्या काढतो आणि त्या गोळ्या घेऊन बोलू लागतो, आय मिस यू तन्वी, आय रिअली मिस यू. व तेव्हा आपण बघू लागतो की त्याच्या गर्लफ्रेंडचं नाव तन्वी असतं, जी वारलेली असते आणि पुढच्या भागामध्ये तिचा चेहरा पण आपल्याला दिसणार आहे.